रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये कारेगाव पंचायत समिती गणातून अक्षय रसिक नाणेकर हे पंचायत समिती उमेदवारीसाठी इच्छुक असून ते आज आपल्या दैनिक लोकन्याय संघर्ष परिवारामध्ये आज आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत. तर आपण या ठिकाणी उमेदवारीसाठी आपण या ठिकाणी इच्छुक असताना आज आपण या ठिकाणी पंचायत समिती गणामध्ये प्रचार करत आहात. तर या ठिकाणी जनतेचा आपल्याला कशा पद्धतीचा पाठिंबा मिळत आहे? आज प्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आज कानूर में साहेब कारेगाव पंचायत समिती गणामध्ये आज मी दोन वर्ष आले मी फिरतोय. आज उमरा मी प्रत्येकाचा जिजावलाय, प्रत्येक घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. पण आज सामान्य जनतेतून फक्त एकच आवाज येतोय की सामान्यांचं कोणतरी नेतृत्व केलं पाहिजे. आपल्या खेडेगावातल्या पोरांनी खेड्याचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि नवीन युवकांचं तर स्पष्ट मत येते, मग ते कोणत्याही पार्टीचा असू द्या. आज प्रत्येक गावातला प्रत्येक तरुण आज म्हणतोय की आमच्यातला तरुण कुठेतरी पुढे गेला पाहिजे. त्यावेळेसच तरुणांचा विचार होईल. जनतेमध्ये फिरत असताना आपल्याला या ठिकाणी नागरिकांकडून या ठिकाणी कुठल्या समस्या प्रामुख्याने महत्वाच्या वाटतात किंवा जाणवतात? आज जनतेमध्ये फिरताना तुम्हाला सांगतो, मी मोरा चिंचोली गावचा प्रॉपर माणूस आहे. तर मी सांगतो, आज आमचा ग्रामीण भाग आहे, शेतीविषयी का आमच्याकडे भरपूर चर्चा आहे, भरपूर प्रश्न आहे. पण आज एकही सदस्य जे समोरच्या पार्टीकडून उभं राहिलेले एकही सदस्य शेतीवरती पाण्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. आज प्रत्येक जण येतोय, अनेक गोष्टी राबवतोय, पण प्रश्न काय आहे, गावाचा प्रश्न काय आहे, विकास कसा करायचा आहे, त्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. विकास कामं कशी राबवायची त्याच्यावर बोलायला कोण तयार नाही. आमच्या प्रश्न आता हे 8 गावापैकी 6 गाव ही फक्त शेतीवरती अवलंबून आहे. जे आता पंचायत समिती गणामध्ये 8 गाव आहे, त्यातली 2 गाव ही MIDC रिलेटेड आणि बाकी 6 गाव ही शेतीवरती रिलेटेड आहे. पण एकही उमेदवार याच्या शेतीवरती बोलायला तयार नाही. एकही उमेदवार हा पाण्यावरती बोलायला तयार नाही. गेल्या काही वर्षापूर्वी आमच्या कानूर मेसाई, चिंचोली, वरुड, शास्ताबाद ह्या परिसरामध्ये पाणी प्रश्नासाठी शेती प्रश्नासाठी निधी मंजूर केला की सर्वेसाठी 12 कोटी मंजूर केले, 10 कोटी मंजूर केले, पण सर्वे पण झाला नाही, तो निधी पण आला नाही. पण निधी गेला कुठं? आमच्याकडं आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे बिबट्याचा, लाईटीचा. एक तर रात्रीची लाईट राहते, दिवसा लाईट राहत नाही आमच्याकडं. डीपी गेली तर 8-8 दिवस आमच्याकडे येत नाही. त्या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही. एक डीपी लावली जाते, त्याच्यावरती राजकारण केलं जातं, पण 8-8 दिवस डीपी सुद्धा बसली जात नाही. आमची गावं 8-8 दिवस बिगर लाईटीचे राहतात. आता लेटेस्टची गोष्ट सांगतो, मागच्या आठवड्यामध्ये मागच्या 15 दिवस झालं गारकुलवाडीमध्ये मागचे 15 दिवस लाईट सुद्धा नव्हती. त्याच्यावरती कोणी बोलत नाही. एक डीपी बसवली तर 10 बातम्या लावल्या जातात. नागरिकांच्या आपल्याकडून अपेक्षा काय? नागरिकांच्या परिसरातल्या अपेक्षा एवढ्याच आहे आपल्याकडून की आपल्या परिसरातले जे प्रश्न आहे, आता कांद्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, ज्याच्यावरती आता रेट नाहीये, भाव नाहीये, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बिबट्याचा आता चालू प्रश्न सगळ्यात मोठा बिबट्याचा आहे. तर त्याच्यावरती कोणीच काय करत नाही. त्याच्यावरती फक्त पिंजरा आणायचा, लावायचा, त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. मागील 2 महिन्यात इलेक्शनचं वातावरण एवढं पेटलंय, पण एकही नेता, एकही उमेदवार बिबट्यावरती बोलत नाहीये. एकही माणूस त्याच्यावरती अर्ज करत नाही. एकही नेता त्याच्यावरती आंदोलन करायला मागत नाही. आमचे नेते देवदत्त निकमजी साहेब यांचं पाठीचं ऑपरेशन झालं असताना सुद्धा यांनी एवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, पण त्याच्यावरती सुद्धा काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला. पण साहेबांमुळे आज काही ना काही प्रत्येक गावागावात जे अधिकारी जे वर्ग आहे, तर ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज भाव देतात, माझं फोन उचलतात, मी सांगितलेल्या गोष्टींना प्राधान्य देतात. ही सगळी ताकद निकम साहेबांमुळं किंवा निकम साहेबांच्या छायेखाली मी आहे, त्याच्यामुळे आमच्या शब्दाला किंमत दिली जाते. महायुतीतले दोन्ही घटक पक्ष कारेगाव पंचायत समिती गणामध्ये आपल्या समोर उभे आहात. आता आपण हे आव्हान कसे पेलणार आहात? आता जे दोन्ही उमेदवार उभे आहेत, ते दोन्ही उमेदवार हे फक्त पैसे जीवावरती उभे राहिलेले आहेत. ना यांचा संपर्क आहे, ना यांना काही गोष्टी माहिती आहे. आता जास्त त्यांच्यावरती बोलायचं नाही. मी त्यांच्यापेक्षा वयाने बारीक आहे, पण आम्ही नवीन युवक, आमच्या सामान्य माणसांनी, आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांनी यंदा ठरवलंय की ग्रामीण भागाचं नेतृत्व ग्रामीण भागातल्या पोरांनीच करायचं, की ज्याला हे प्रश्न कळतील, जो या प्रश्नासाठी टाइम देईल. आता पंचायत समितीचे अधिकारी यांच्याशी माझं मध्ये बोलणं होतं. ते या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो माणूस निवडून देताय, तर तो माणूस आमच्या पंचायत समितीला वर्षातून एकदा किंवा जास्त 2दा, ते पण 5-5 मिनिटासाठी येतो. तर ही जर माणसं पंचायत समितीमध्ये गेली नाही, तर आपला त्या पंचायत समितीमध्ये जाणारा आपला चुलता असन, आपले आजोबा असन, आपली चुलती असन, आपलं बहीण असन, आपली घरची महिला असन, तर ज्या महिला तिथे जातात तर त्यांना ते अधिकारी किंमत देत नाही.
आपला पंचायत समिती सदस्य हा आठवड्यातून 4 दिवस का होईना पण पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे, तिथं विचारपूस केली पाहिजे की आमच्या लोकांची काय आलेत का, आमचे काय फायले आहेत का, काय योजना आलेल्या आहे, ट्रॅक्टर सारखी योजना असेल, महिलांची बचत गट असेल, याच्यावरती प्रश्न विचारायला आपला माणूस जवळचा पाहिजे. तुम्ही निवडणूक महाविकास आघाडी कोण लढवणार का महाविकास आघाडी अपक्ष? आत्ता निवडणूक मी फक्त शरद पवार साहेब, देवतेजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुतारी ह्या चिन्हावरतीच लढवणार, हे माझं ठाम आहे. निवडणूक लढवण्यावरती तुम्ही ठाम आहात का? निवडणूक लढवण्यावरती मी 100% ठाम आहे. तर हे होते अक्षय रसिक नाणेकर, जे कारेगाव पंचायत समिती गणामधून इच्छुक असून त्यांनी ठाम भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे की मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि मी कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी माघारी घेणार नाही. एकंदरीत चित्र पाहता कारेगाव पंचायत समिती गणामध्ये त्रिशंकू लढत होण्याची या ठिकाणी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आपण दैनिक लोकन्याय संघर्ष परिवारामध्ये आल्याबद्दल बोलल्याबद्दल आपलं धन्यवाद. रामकृष्ण.